नमस्कार धनुराशीच्या मंडळींनो, तुम्ही कसे आहात? निश्चितच तुम्ही चांगले असाल. तर धनुराशीच्या मंडळींनो, तुम्हा सर्वांचे मी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते. आज आपण धनुराशीसाठी खूपच आनंदाची बातमी घेऊन आलेलो होय. अक्षय तृतीयेनंतर तुमच्यासाठी अगदी खास अशा महत्त्वपूर्ण घटना घडणार आहेत. पुढचे जे पण काही दिवस आहे ते तुमच्यासाठी अगदी खास आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर धनुराशीच्या मंडळींनो, आज मी जे सांगणार आहे त्यातला एकही शब्द खोटा ठरणार नाही. हा व्हिडिओ सुरू करण्याआधीच मी तुम्हा सर्वांना सांगते, जर तुमची रास धनु असेल तर पुढील 5 दिवस तुमच्या आयुष्यात असा बदल घडणार आहे की ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. देव, ग्रह, नशीब तिन्ही पण गोष्टी आता एकाच वेळी तुमच्याच बाजूने उभे राहणार आहेत. ज्या गोष्टींसाठी तुम्ही एवढे दिवस रडलात, ज्या गोष्टींसाठी देवाकडे मागितलं, आज त्या सगळ्यांचं उत्तर घेऊन येणार आहे. परंतु फक्त एकच इशारा देते की हा व्हिडिओ शेवटपर्यंत नाही ऐकला तर आनंदाची संधी तुमच्या हातातून निसटू शकते. कारण पुढील 5 दिवसात धनुराशीच्या मंडळींसाठी 5 मोठ्या आनंदाच्या बातम्या एकामागोमाग एक मिळणार आहेत. म्हणून व्हिडिओ स्किप अजिबात करू नका. तर मंडळींनो, मन शांत ठेवा आणि शेवटपर्यंत नक्कीच ऐका. कारण हे शब्द ही आहे फक्त देवाची सूचना जी आहे तुमच्यासाठी खास. हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्हा सगळ्यांना मी एकच विनंती करेन की माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. हो, कारण की तुमचा हा सकारात्मक प्रतिसाद माझ्यासाठी सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो आणि अशीच नवनवीन छान माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मला उत्साह येतो. त्यामुळे माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मंडळींनो, धनुराशीच्या सर्व लोकांना जय श्री स्वामी समर्थ. आणि तुम्हा सर्व भक्तांना मी एकच विनंती करेन, कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा. कारण जो भक्त मनापासून लिहिल त्याच्यावर स्वामींच्या आशीर्वादांचा वर्षाव नक्कीच होणार आहे. तर आनंदाची बातमी पहिली आनंदाची बातमी आहे ती म्हणजे तुमचे अडकलेले कामं अचानक मार्गी लागतील. होय धनुराशीच्या मंडळींनो, आज मी जे सांगणार आहे ते फक्त भविष्यवाणी नाही बरं का. ती तुमच्या गेल्या काही महिन्यांच्या वेदनांची उत्तरे आहेत. तुमच्यापैकी अनेक जण असे आहेत की गेल्या काही महिन्यांपासून एकच काम, एकच फाईल, एकच निर्णय तुमच्या आयुष्याला थांबवून ठेवत होता. तुम्ही प्रयत्न कमी केले नाहीत, फोन केले, भेटी घेतल्या, वेगवेगळ्या लोकांकडे विनवण्या केल्या, पण प्रत्येक वेळेस एकच वाक्य तुम्हाला ऐकायला मिळालं, आत्ता नाही, नंतर बघू. आणि हळूहळू तो नंतर तुमच्यासाठी मानसिक त्रास बनत गेला. रात्री झोप लागत नव्हती. मनात एकच विचार, हे काम कधी होणार? माझंच नशीब असं का? देव मला पाहतोय का? परंतु तुम्हाला सांगते धनुराशीच्या मंडळींनो, आता तो काळ संपत आलेला आहे. अगदी काही दिवसातच अक्षय तृतीयेपासूनच तुम्हाला एक असा अनपेक्षित फोन कॉल, मेसेज किंवा मेल येईल जो तुमचं संपूर्ण आयुष्याचं चित्रच बदलवून टाकेल. हा कॉल तुमच्या अपेक्षित व्यक्तीकडूनही नसेल, कदाचित ज्याच्याकडून तुम्ही आशा सोडली होती तोच माणूस तुम्हाला अचानक संपर्क करेल. फोन वाजेल, तुमचं हृदय थांबल्यासारखं वाटेल आणि समोरून जे शब्द ऐकायला मिळतील ते शब्द तुमच्या डोळ्यात पाणी आणतील. त्या क्षणी तुमच्या तोंडातून नकळतच एक वाक्य निघेल, आता तरी झालंय. हा योग इतक्या ताकदीचा आहे ना की सरकारी काम, कोर्ट केस, जॉब अपॉइंटमेंट, प्रमोशन, अडकलेली पेमेंट, व्यवसायातील परवानगी यापैकी एक मोठा अडथळा नक्कीच दूर होणार आहे. पण लक्षात ठेवा, हा बदल तुम्हाला अचानक दिसत असला तरी तो एका दिवसात तयार झालेला नाही बरं का. हा तुमच्या संयमाचा, तुमच्या सहनशीलता आणि आत्तापर्यंत तुम्ही जे सर्व काही सहन केले आणि तुम्ही देवावर ठेवलेल्या विश्वासाचा हा परिणाम आहे. देवाने तुमची परीक्षा घेतली पण तुम्ही हार नाही मानलीत. म्हणूनच आता देव स्वतः पुढे येऊन तो सर्व अडथळा बाजूला करतोय. ही बातमी फक्त कामच नाही तर ते तुमचं मन देखील मोकळं होईल. ज्या चिंता, ताण, निराशा तुम्हाला आतून खाऊन टाकल्या होत्या त्या सगळ्यांना आता
पूर्णविराम मिळेल बरं का. परंतु तुम्हाला फक्त एकच सांगते, एक महत्त्वाचा इशारा लक्षात ठेवा. ही बातमी मिळाल्यावर ताबडतोबच सगळ्यांना सांगू नका. कारण की कसं असतं की लोकांची नजर लागते. मनात शांतपणे फक्त देवाचे आभार माना आणि पुढचा निर्णय घाईघाईत घेऊ नका. कारण ही तर आता सुरुवात आहे आणि याच्यानंतर तुम्हाला अजून खूप मोठे बदल बघायचे आहेत. धनुराशीच्या मंडळींनो, जर तुम्हाला आतून वाटत असेल की हे माझ्याच आयुष्याबद्दल ही बोलते का, तर होय, हे तुमच्याचबद्दल मी बोलते. आणि समजा ही भविष्यवाणी फक्त आणि फक्त तुमच्याचसाठी आहे. आनंदाची दुसरी बातमी, तुमचा पैशांचा अडथळा तुटणार आणि मोठी सुटका मिळणार. धनुराशीच्या मंडळींनो, ही बातमी ऐकताना तुमचं मन जड होऊ शकतं. कारण ही भविष्यवाणी तुमच्या पैशांमुळे तुम्हाला ज्या वेदना झाल्या त्याच्याशी थेट जोडलेली आहे. गेल्या काही महिन्यांपासून तुमच्यापैकी अनेक लोक एकाच गोष्टीने त्रस्त आहात. पैसे असूनही हातात पैसे नसणे, मेहनत करूनही मोबदला न मिळणे, दिलेले पैसे परत न येणे, कर्ज, EMI, उधारी याचं ओझं तुम्ही कोणाला सांगतच नाही. पण आतून मनामध्ये एकच प्रश्न असतो की मी एवढं कष्ट करूनही माझी आर्थिक स्थिती अशी का? कधीकधी तर हसत असतानाही मनात काळजी चालूच असते. रात्री झोप लागत नाही, कारण डोक्यामध्ये फक्त आकडे फिरत असतात. परंतु धनुराशीच्या मंडळींनो, आता हा आर्थिक अडथळा तुटण्याच्या मार्गावर आहे. पुढील काही दिवसात अचानक अशी बातमी मिळेल जी थेट तुमच्या पैशांशी संबंधित असेल. अडकलेली पेमेंट, थांबलेला पगार, उधारीची रक्कम, कोर्ट केस किंवा सेटलमेंट, व्यवसायातील नुकसान भरपाई यापैकी एक मोठी गोष्ट तुमच्या बाजूने फिरणार आहे बरं का. कदाचित ही रक्कम मोठी नसेल, परंतु तिचा परिणाम तुमच्या मनावर खूप मोठा असेल. कारण ही रक्कम फक्त पैसे नाही, ती आहे तुम्हाला जो ताण होता त्या ताणातून मिळणारी सुटका. त्या क्षणी तुम्ही म्हणाल, देव आहे आणि तो मला पाहतोय. हा पैसा अशा वेळी येईल ज्यावेळी तुम्ही जवळजवळ आशा सोडलेली होती. म्हणजेच नशीब शेवटच्या क्षणी तुमच्या बाजूने उभं राहील. लक्षात ठेवा, हा योग अचानक वाटतो, पण यामागे तुमची बऱ्याच महिन्यांपासूनची, बऱ्याच वर्षांपासूनची जी प्रामाणिक मेहनत आहे आणि सहनशीलता आहे. तुम्ही चुकीच्या मार्गाने पैसे कमवलेच नाहीत, म्हणूनच तुम्हाला उशीर झाला आहे. पण तुमच्यावरती अन्याय मात्र झालेला नाही. पैशांच्या बाबतचा हा बदल फक्त आर्थिक नाही, तर तो तुमच्या आत्मविश्वासालाही बळ देईल. तुमचं डोकं हलकं होईल, निर्णय स्पष्ट होतील आणि पुढच्या काळात नवीन संधी दिसायला लागतील. आनंदाची बातमी तिसरी, तुटलेली नाते जोडली जातील आणि मनाला शांती मिळेल. तर धनुराशीच्या मंडळींनो, ही भविष्यवाणी ऐकताना तुमच्यापैकी अनेकांच्या डोळ्यात पाणी येईल. कारण ही गोष्ट तुमच्या मनात दडवून ठेवलेल्या वेदनांशी जोडलेली आहे. पैसे, करिअर, काम हे सगळं परत मिळू शकतं, परंतु नात्यात पडलेली दरी भरून काढणं हे फार अवघड असतं. गेल्या काही काळांपासून तुमच्यापैकी बऱ्याच जणांचं आई-वडील, भाऊ-बहीण, पती-पत्नी, प्रेमातील व्यक्ती, जवळचा मित्र यांच्याशी नातं ताणलेलं असू शकतंय. कदाचित एखादा चुकीचा शब्द निघाला असेल, कदाचित गैरसमज झालेले असतील, कदाचित परिस्थितीच अशी होती की कोणालाच समजून घ्यायला वेळ मिळाला नाही. बाहेरून तुम्ही शांत दिसता, पण आतून मन विचारत राहतं, हे सगळं असंच संपणार का? परंतु धनुराशीच्या मंडळींना, आता या नात्यांमध्ये तुम्हाला सांगते, अगदी तुम्हाला सकारात्मक परिणाम बघायला मिळणार आहे. पुढील काही दिवसातच एक असा प्रसंग घडेल जिथे दोन्ही बाजू, दोन्ही नात्यांमधलं मन मोकळं होईल. एखादा फोन कॉल, अचानक भेट, जुना मेसेज किंवा एखादी घटना यामुळे तुमच्यातला निर्माण झालेला दुरावा हळूहळू कमी होईल. ज्याने तुमच्याशी महिन्यांपासून बोलणं बंद केलं होतं, तोच व्यक्ती पहिल्यांदा संपर्क करेल आणि ते शब्द ऐकून तुम्हाला जाणवेल, अजूनही नातं जिवंत आहे. हा बदल अचानक वाटेल, पण तो आतून फार खोल असेल.
जुने गैरसमज विरघळतील, मनात साचलेला राग कमी होईल आणि जागा घेईल ती समजूतदार आणि शांततेने. खास करून पती पत्नी किंवा प्रेम संबंधात हा काळ खूपच महत्त्वाचा आहे. ज्या लोकांना त्यांचं नातं तुटण्याची भीती वाटत होती तिथे आता जोड निर्माण होण्याचा योग आहे. कदाचित सगळं पूर्वीसारखं लगेचच चांगलं होणार नाही, परंतु सुरुवात नक्कीच होईल, ती पण अगदीच सकारात्मक. कधी ही सुरुवातच सगळ्यात मोठा चमत्कार असते बरं का. महत्त्वाचा इशारा फक्त एक सांगू इच्छिते की या काळात जुने वाद पुन्हा काढू नका. कोण खरं कोण खोटं हे यामध्ये अजिबात वेळ वाया घालवू नका. फक्त एकच सांगेन की मनातून माफ करा. कारण धनुराशीच्या मंडळींनो, माफी मागणं किंवा माफ करणं हे कमकुवतपणाचं लक्षण नाही, ते आत्म्याच्या मोठेपणाचं चिन्ह आहे. या बदलानंतर तुमचं मन हलकं होईल, झोप सुधारेल आणि आयुष्यात एक वेगळी शांतता येईल. आनंदाची बातमी, पुढची जी चौथी आनंदाची बातमी ती म्हणजे दुरून येणारी अशी बातमी जी तुमचं आयुष्य बदलावून टाकेल. तर धनुराशीच्या मंडळींनो, ही भविष्यवाणी थोडी वेगळी आहे, कारण ही बातमी तुम्हाला जिथून अपेक्षा नाही तिथून येणार आहे. गेल्या काही काळापासून तुमचं आयुष्य एका ठिकाणी तुम्हाला थांबल्यासारखं वाटत होतं. सगळं प्रयत्न करूनही काहीतरी अपूर्ण राहिलं होतं आणि मनात सतत एकच प्रश्न, माझ्या आयुष्यात काहीतरी मोठं घडणार आहे का? तर उत्तर आहे हो, नक्कीच. पुढील काही दिवसातच दूरवरून, वेगळ्या शहरातून, वेगळ्या राज्यातून किंवा कदाचित परदेशातून अचानक अशी बातमी येईल जी ऐकतात तुमचं मन थांबेल. हा फोन कॉल, हा मेसेज, ईमेल आणि एखादी अधिकृत सूचना असू शकते. जॉब ऑफर, ट्रान्सफर किंवा बदली, परदेश प्रवासाचा योग, शिक्षण, विजा किंवा ॲडमिशन, व्यवसायाशी संबंधित मोठी संधी यांपैकी एक गोष्ट तुमच्या दारात उभी राहणार आहे. सुरुवातीला तुम्हाला वाटेल हे खरंच माझ्यासाठी आहे का? पण काही क्षणातच तुम्हाला जाणवेल की हेच तर तुम्ही देवाकडे एवढ्या महिन्यांपासून, एवढ्या दिवसांपासून मागत होतात. आणि ही बातमी फक्त आनंद देणार नाही, तर ती तुमच्या आयुष्याची दिशा बदलेल. जिथे तुम्हाला वाटत होतं की सगळे दरवाजे बंद झालेले आहेत, तिथेच देव एक नवीन दरवाजा उघडणार आहे. खास गोष्ट अशी आहे की ही संधी तुम्हाला स्वतःची ओळख बदलण्याची संधी देईल. जे लोक म्हणत होते तुझ्याकडून काही होणार नाही, आता त्याच लोकांना तुमचं हे यश पाहायला मिळेल. परंतु तुम्हाला फक्त एकच महत्त्वाचा इशारा देते की ही बातमी मिळाल्यावर ताबडतोब होकार किंवा नकार देऊ नका. शांतपणे विचार करा, देवाला मनात साक्ष ठेवा, कारण ही संधी एकदाच येते आणि योग्य निर्णय तुमचं पुढचं भविष्य ठरवतो. तर धनुराशीच्या मंडळींना, जर तुमचं मन आतून म्हणत असेल माझ्यासाठी काहीतरी मोठं येत आहे, तर समजा ही भविष्यवाणी तुमच्यासाठी आहे. पाचवी आनंदाची बातमी ती म्हणजे आता तुमचं नशीब यू टर्न घेणार. तर धनुराशीच्या मंडळींनो, आता मी जे सांगणार आहे हे ऐकल्यावर तुम्हाला जाणवेल की हे फक्त भविष्यवाणी नाही, हे तुमच्या आयुष्याचं वळण आहे. गेल्या काही महिन्यांपासून तुमचं आयुष्य एकाच दिशेने चाललेलं होतं. संघर्ष, अडथळे, निराशा आणि प्रश्न. तुम्ही स्वतःलाच विचारलं असेल की मी चुकतोय का? माझ्या मेहनतीची किंमत नाही का? देव मला विसरला आहे का? परंतु तुम्हाला सांगते, आज मी पूर्ण खात्रीने सांगते की देव तुम्हाला विसरलेला नव्हता. तो देव तुम्हाला एवढ्या दिवसापासून तयार करत होता. आणि आता पुढील काही दिवसातच अशी घटना घडेल जी तुमच्या आयुष्याला पूर्णपणे यू टर्न देईल. जिथे सतत तुम्हाला अपयश येत होतं, जिथे अचानक आता तुम्हाला यश दिसेल, जिथे बंद दरवाजे होते तिथे एकामागोमाग एक दरवाजे उघडतील. हा बदल इतका जलद असेल की तुम्ही स्वतःच म्हणाल की हे सगळं इतक्या लवकर कसं घडते. खास गोष्ट अशी आहे की हा यू टर्न तुमच्या सर्वात पहिले तर मनापासून सुरू होईल. तुमची मनावरची भीती कमी होईल, आत्मविश्वास वाढेल आणि निर्णय स्पष्ट होतील. ज्या लोकांनी तुम्हाला कमी लेखलं, तुमच्या पाठीमागे बोलले, त्यांच्यासमोर तुमचं नशीब आता उंच भरारी घेईल.
आर्थिक स्थिती सुधारेल, कामात स्थिरता येईल, नात्यांमध्ये शांतता मिळेल आणि स्वतःवरचा विश्वास परत येईल. हा बदल नुसता बाहेरचा नाही, तर तो आतून तुमचं व्यक्तिमत्व बदलवून टाकेल. परंतु तुम्हाला एकच सांगते की हा काळ जरी शुभ असला तरी एक अहंकार करू नका, सगळं सांगत फिरू नका. लोकांच्या नजरेपासून स्वतःला वाचवा आणि देवाचे आभार मानायला विसरू नका. कारण देव जेव्हा भरभरून देतो तेव्हा नम्रता ठेवणं हे सर्वात मोठं संरक्षण असतं. तर मंडळींनो, जर तुम्हाला आतून जाणवत असेल की हे सगळं माझ्या आयुष्याशी जुळतंय, तर समजा हा U-टर्न खरंच तुमच्यासाठी आहे बरं का. तर धनुराशीच्या मंडळींनो, आज जे काही ऐकलं ते फक्त शब्द नव्हते, तर तो होता देवाचा थेट संकेत. पुढील काही दिवस तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. शांत रहा, संयम ठेवा आणि योग्य वेळी योग्य निर्णय घ्या. आणि लक्षात ठेवा, देव उशीर करतोय परंतु अन्याय कधीच करत नाही. तुम्हा सर्वांना एकच सांगेन की या भविष्यवाणीतला एकही शब्द तुमच्या मनाला लागला असेल तर समजा ही भविष्यवाणी खरंच तुमच्याचसाठी होती. आणि तुम्हा सर्वांना फक्त मी एकच सांगू इच्छिते की तुम्ही मनापासून फक्त कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा, कारण की स्वामींचा आशीर्वाद, स्वामींची कृपादृष्टी तुमच्या सर्वांवरती पोहोचो. तुम्हा सर्वांना त्यांचा आशीर्वाद मिळो हीच मी विनंती करते. आणि हो, मनापासून माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की तुम्हा सर्वांचा हा सकारात्मक प्रतिसाद मला एकदम सकारात्मक ऊर्जा देतो अशीच नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. तर तुम्हा सर्वांना देव तुमचं भलं करो आणि तुमच्या आयुष्यामध्ये सर्व गोष्टी काही चांगल्या घडो. तुम्ही आनंदी राहा, खुश राहा, एवढंच मी फक्त देवाकडे प्रार्थना करते. धन्यवाद.